चेंडू द्या, अजून एक चेंडू द्या नवीन. या दरम्यान आपण पाहताय शाहिद शेख यांचा या ठिकाणी आगमन झालंय. थोड्याच वेळात आपण पाहाल श्री राकेश जयराम जाधव यांचे छोटे बंधू प्रितेश जाधव, त्यांच्या समवेत स्वप्नील जाधव आणि त्यांच्या समवेत संदेश जाधव, या त्रिकूट आपल्याला थोड्याच वेळात तीन बंधूंची जोडी या ठिकाणी आपल्याला थोड्याच वेळात मैदानामध्ये पाहायला मिळेल. या सामन्यासाठी हजेरी त्यांची पाहायला मिळेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो आता मात्र आपण पाहताय सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकला अनिरुद्ध, नॉन स्ट्राईक एंडला प्रणय. या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी विनंती करतोय. गोलंदाज अमोल ज्याने 2 महत्वाचे गडी बाद केले आणि पॉवर प्लेचं षटक हाताळलं, ज्यामध्ये 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं आणि फक्त 90 धावा खर्च केल्या, तो अमोल ठरतोय या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विनंती करतोय श्री राकेश मोरे यांना की आपल्या शुभ असते त्या ठिकाणी सामनावीराचा किताब अमोल याला द्यायचा आहे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी पहिल्या चेंडूवर चौकार, लगेच बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर आपण पाहताय बिग हिट पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू सीमा रेषे बाहेर, षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मानस होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलाय. जाळ्यात पकडलं गेलं. फलंदाज अनिरुद्धच्या पारीचा या ठिकाणी होतोय अंत. वैयक्तिक 3 चेंडू आणि 10 धावांवर बाद झाला, तो म्हणजे फलंदाज अनिरुद्ध. 12व्या खेळाडूच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते की नॉन स्ट्राईक एंडला जो खेळाडू उभा आहे सलामीच्या जोडीमध्ये आलेला प्रणय, याचा आज वाढदिवस आहे. त्याला सुद्धा आपण या जे हनुमान मित्रमंडळ गोरठण आयोजित तालुका उपाध्यक्ष चषकामध्ये वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. श्री राकेश मोरे यांच्याकडून आपण पाहताय मॅन ऑफ द मॅच चा किताब अमोल याला दिला जातोय. या दरम्यान आपण पाहताय शाहिद शेख या सामन्याचा आनंद घेतात. श्री राकेश भाई जयराम जाधव यांचे खंदे समर्थक, त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. प्रणित पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय दत्ता. दत्ता याला पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये दिसत आहे. 2 मिनिटं कॅमेरा इकडे घ्यायचा आहे. स्टेजवर कॅमेरा घ्या. पुढचा चेंडू दत्तासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कून आपण पाहताय. हा चेंडू या ठिकाणी सुरेख टाकला गोलंदाजाने, परंतु गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकही धाव जिथे झाली नसते तिथे मात्र 2 धावा या ठिकाणी पळून काढतात दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या 2 धावांनी या ठिकाणी धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 12 धावा. पहिलं षटक प्रगती पथावर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ज्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावर लागल्या, 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलं. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय दत्ताच्या बॅट मधून. या ठिकाणी सुईतून धागा जसा ओवावा तसा पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला काढलाय. चेंडू सीमा रेषे बाहेर, चौकार.
या दरम्यान या ठिकाणी पारितोषिक आलंय श्री राकेश भाई जयराम जाधव यांचे बंधू संदेश जाधव यांच्याकडून मला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय समालोचनासाठी त्या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक पाठवलंय. धन्यवाद संदेश भाई, धन्यवाद. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहताय एक षटकाचा खेळ संपला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 16 धावा या ठिकाणी धावफलकावर लगावण्यामध्ये यश आलं ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या खान्या आंबिवली या संघाला. खान्या आंबिवली संघाचा मात्र आता जो नॉन स्ट्राईकला उभा होता प्रणय ज्याचा वाढदिवस आहे त्याला वाढदिवसाच्या आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. या ठिकाणी दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. पहिल्याच चेंडूवर आला चौकार. 20 धावांवर जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. वन बाउंस चेंडू त्या ठिकाणी डीप मिड विकेटला उभा असलेला क्षेत्ररक्षक त्या चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत मिळते एक धाव. या एका धावेने आपण पाहताय खान्या आंबिवली संघ जाऊन पोहोचलाय 1 बाद 21 या धावसंख्येवर. दत्ता या ठिकाणी सुंदर फटका पाहायला मिळाला. सफल होऊन त्या चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअरला ग्रीजन मध्ये. चेंडू सीमा रेषे बाहेर. बिग हिट, षटकार. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर एक धाव आणि या आधीच्या चेंडूवर षटकार. परंतु कमबॅक पाहायला मिळतो पुन्हा एकदा गोलंदाजाचा. आता मात्र शांत ठेवलंय दत्ता या फलंदाजाला, जिथे षटकारानंतर मात्र कमबॅक करतोय गोलंदाज पंकज. हा चेंडू या ठिकाणी एक धाव पूर्ण होते डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. पंचांकडून या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय नो बॉल साठी. नक्कीच तिसऱ्या पंचाने हा चेंडू नो घोषित केलाय. म्हणजे 1+1 म्हणजे 2 धावा या ठिकाणी धावफलकावर जोडल्या जातील. 29 धावांवर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे खान्या आंबिवली संघ. आणि आता मात्र उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. हा चेंडू या ठिकाणी सुंदर चेंडू पाहायला मिळाला. फ्री हिटच्या चेंडूवर या ठिकाणी एकही धाव घेऊ दिली नाहीये. फ्री हिटच्या चेंडूवर या ठिकाणी शांत ठेवलं फलंदाजाला, म्हणजे धावफलक स्थिरावला ते 29 या धावसंख्येवर. आता मात्र या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. द लॉंग वे, विकेट, षटकार.
आता 17.50च्या सरासरीने 35 धावा धावफलकावर लागल्या. 35 धावा धावफलकावर लागल्या तर 70 धावांचा हायएस्ट स्कोअर केला होता या 3 दिवसामध्ये स्वाली संघाने. आणि 29 धावाची काल मॅच या ठिकाणी 4 षटकामध्ये 29 धावा बनवून दिल्या नव्हत्या त्या खरिवली संघाने. आता मात्र दत्ताच्या बॅटची एज घेऊन सरळ त्या ठिकाणी यष्टीक्षकाच्या हातामध्ये दत्ता हा फलंदाज बाद. चेंडूवर या ठिकाणी दत्ता या फलंदाजाचा विकेट मिळवला. नवीन फलंदाज आपण फलंदाजीसाठी पाहताय सूरज. हा चेंडू फुलटॉस आहे, झेल होऊ शकत होता परंतु एक सोप्पा झेल सुटतोय आणि तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं धुपाटणं. झेल तुझा सुद्धा सुटला आणि चौकार सुद्धा मिळाला तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या खाने आंबिवली संघाला. खालते धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 39 म्हणजे 39 धावा. तिथे पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर पुन्हा एकदा डीप मिड ऑफला या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पर्यंत जातोय, उचल करतोय, तोपर्यंत मिळते एकच धाव. या एका धाव्याने आपण पाहता धावफलकावर धावा लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा धावफलकावर. प्रणय आता मात्र स्ट्राईकला आपण पाहता एक धाव पूर्ण झाली. ऑन साइडला त्या चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं होतं. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. या एका धावेने 41 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहताय धावफलकावर. या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट मंडळ गोरठण बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषक आपण पाहता आणि या चषकासाठी खूप सारे शुभेच्छा येतात. तुषारजी धुमाळ यांच्याकडून सुद्धा या चषकासाठी शुभेच्छा आल्यात. बॅक टू बॅकच्या 3 षटकार किंवा मेडन ओव्हरसाठी त्यांच्याकडून गेम चेंजरची कॅप किंवा 50 धावांचे खेळी जर कोणी केली तर त्याच्याकडून गेम चेंजरची कॅप सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर त्यांचा सुद्धा आपण धन्यवाद देऊया. या चेंडूवर मात्र एक उत्तुंग फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय सरळ वायडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. षटकार 6 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 47 धावा. आता मात्र आडव्या बॅटने खेळायचं होतं चेंडूला मिस टायमिंग स्ट्रोक परंतु चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. तेवढी सुंदर फेकी आणि तेवढे सुंदर कलेक्शन पाहायला मिळत आहे ते म्हणजे यष्टीक्षकाकडून धावबादच्या स्वरूपात बाद झाला तो म्हणजे हा फलंदाज. या ठिकाणी टीमला कोणत्याही प्रकारे रिव्ह्यू घेण्याची संधी नाहीये. फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे. पाणी घेऊन जा. षटक संपलंय का? षटक संपलंय का? तिसरं षटक या ठिकाणी संपलंय. पाण्याची सोय करायची मैदानावर. 3 षटक समाप्तीनंतर आपण पाहता धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा. 48 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही एक षटक 6 चेंडू बाकी असणार आहेत या पूर्वार्धातले पहिल्या सत्रातले. तिथे मात्र गोलंदाज कोण येणार आणि गोलंदाज येतोय वावरले संघाकडून रोशन.
disconnected. 3 चेंडूंचा या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 48. चौथं षटक घेऊन रोशन गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहता प्रणय. आता मात्र मोठा फटका मारायचा होता परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला त्या ठिकाणी डीप कव्हर रिजन मध्ये. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचतात ते म्हणजे 50. अर्धशतक या ठिकाणी संघाचा पूर्ण झालाय. 50 धावांवर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे हा खान्या आंबिवली संघ. हा सामना पाहण्यासारखा होणार यात कोणतीही शंका नाहीये कारण वावरले संघ सुद्धा तेवढा ताकदीचा संघ आहे आणि त्यांच्या समवेत खान्या आंबिवली संघ हा सुद्धा तेवढाच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. हा चेंडू पंचांकडून या ठिकाणी नो घोषित केला जातोय. नो म्हणजे 1 धाव नोच्या स्वरूपात 51 धावा धावफलकावर आणि हा चेंडू नो पडल्यानंतर उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूवर आपण पाहता रनआउटच्या स्वरूपात फक्त फलंदाज बाद दिला जातो. फ्री हिटच्या चेंडूवर ताकद दाखवून देतोय प्रणय. चेंडू लगावतोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये सीमा रेषे बाहेर. बिग हिट आउट ऑफ द पार्क षटकार. वरून चेंडू लगावून दिला सीमा रेषे बाहेर. बिग हिट प्रणय. फलकावर धावा पाहायला मिळतात 63 धावा. आता मात्र या ठिकाणी अपील केली गेली लेग बिफोरची. ती अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहिला स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झाला. गणेश हा फलंदाज बाद झाला. धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. 1 धाव मात्र या ठिकाणी धावफलकावर जोडली जाते आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 64 या धावसंख्येवर. 64 धावा धावफलकावर लागल्या. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा ना पंचा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज आपण पाहताय स्ट्राईक एंडला फलंदाजी करण्यासाठी कौस्तुभ. कौस्तुभ आता मात्र आपण स्ट्राईक एंडला पाहताय. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर रोशनना 2 षटकार जरूर खाल्लेत परंतु उर्वरित चेंडू सुंदर टाकलेत. 2 षटकार ते 2 फुलटॉस चेंडू आणि 2 षटकार. आता मात्र या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. गोलंदाज स्वतः चेंडूवर त्या ठिकाणी पोहोचलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र दुसरी धाव सुद्धा सुरक्षितरित्या पूर्ण. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतंय. धावफलकावर धावा लागतात. 4 षटक समाप्त झालेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्यात. 67 धावांचं एक तगडं आव्हान ठेवलंय ते म्हणजे वावरले संघाच्या समोर.
खाने आंबेली संघ चला लगेचच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत आणि 4 वाजलेत. इथे लवकरच एकतर काळोख पडतो, त्यामुळे सामने हे चांगले व्हायला हवेत यासाठी आपल्याला विनंती, आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 24 चेंडू आणि 67 धावांची गरज असणार आहे, ती म्हणजे वावरले संघाला. 4 षटकामध्ये 67 धावा बनवाव्या लागतील जर या सामन्यांमध्ये टिकून राहायचं असेल. वावरले संघाला तर मात्र या ठिकाणी या धावा बनवाव्या लागतील, परंतु या धावा बनवण्यापासून रोखण्यासाठी आपण पाहताय खाने आंबेली संघ कशा पद्धतीचा खेळ करणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. वावरले संघाकडून आपण पाहता सलामीची जोडी मैदानामध्ये, स्ट्राईकला आदित्य आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहताय ऋषी. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर खाने आंबेली संघाकडून सूरज. पहिला चेंडू या ठिकाणी बॅटची कडा घेऊन शॉट दरम्यानचा खेळाडू त्या ठिकाणी चुकी करतोय. या क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आणि 4 धावा या ठिकाणी मिळून जातात, ते म्हणजे वावरले संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला, सुंदर चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आला, त्यानंतर गोलंदाज कमबॅक करतोय सूरज. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बराच उंचावर गेलेला चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल पकडला जातोय. फलंदाज आदित्य या ठिकाणी होते बाद. इथे आपण पाहताय पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतरचा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर आपण पाहिला आदित्य हा फलंदाज या ठिकाणी बाद झाला मोठा फटका मारण्याच्या नादात. आणि त्या फटक्यांची गरज वावरले संघाला, कारण 67 धावांचं टार्गेट आहे. 67 धावा बनवायचे आहेत म्हणजे मोठे फटके मारावेच लागतील. आता मात्र आपण पाहताय वावरले संघाकडून नवीन फलंदाज इनायत नंबर 3 वर आलाय युवराज. युवराज लोटनकर हा फलंदाज स्ट्राईकला. पहिला चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय, लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू सीमा रेषे बाहेर, बिग हिट, फ्लायटेड, षटकार.
डीजे 6 धावांनी आपण पाहताय 10 धावा दुहेरी अंकामध्ये या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलाय. एका गड्याच्या मोबदल्यात वापरले संघाचे जिथे 67 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे वापरले संघ. हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. सोप्पा झेल या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय. ज्या फलंदाजाने षटकार लगावला होता त्याच फलंदाजाचा झेल या ठिकाणी सोडलाय. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं एक झेल सुटला होता. महेश म्हात्रेचा आणि त्यानंतर तो कॅच नाही मॅच सोडला होता आणि तसंच काहीसं घडणार का. युवराज लोटनकर सारख्या फलंदाजाचा या ठिकाणी झेल सोडलाय. इथे एक धाव पूर्ण झाले आणि या एका धावेने आपण पाहताय 11 धावा धावफलकावर. 11 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र या ठिकाणी मोठा फटका मारायच्या नादात बॅटची एज घेऊन त्या ठिकाणी लेग स्लिपला तो चेंडू ट्रॅव्हल झाला. लेग स्लिपला तो चेंडूची उचल झाली. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळाली. षटक सुद्धा या ठिकाणी समाप्त झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावफलकावर धावा आल्यात त्या म्हणजे 11 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत आणि 3 षटकामध्ये 56 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. तर हा सामना जिंकायचा असेल वावरले संघाला. जशी फटकेबाजी पहिल्या सत्रामध्ये झाली तशीच फटकेबाजी व्हायला हवी तर हा सामना वावरले संघासाठी सोपा होऊ शकतो. हा चेंडू आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जाऊन यष्टीक्षकाच्या हातामध्ये. युवराज लोटनकर ज्याला जीवनदान मिळवतं त्या फलंदाजाचा मात्र या ठिकाणी विकेट मिळतोय. गोलंदाज प्रणय या गोलंदाजाला. दुसरा या ठिकाणी हादरा मिळाला तो म्हणजे वावरले संघाला. युवराजच्या स्वरूपामध्ये युवराजची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहताय. स्ट्राईक एंडला डाव्या हाताचा फलंदाज रोशन. जिथे दुसरं षटक हा फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका मारायचा होता परंतु या ठिकाणी सोप्पा झेल देऊन बसला. पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिटचा हा चेंडू मोठा फटका मारायचा होता परंतु आपण पाहिला लोअर एज पाहायला मिळाली. बॅटची खालची कडा या ठिकाणी घेतली आणि चेंडू त्या ठिकाणी लेग स्लिपला ट्रॅव्हल झाला. एकच धाव या दरम्यान मिळाली. या एका धावेने धावफलकावर धावा आपण पाहताय 14 धावा. 14 धावा धावफलकावर
रोशन आपण पाहताय स्ट्राईकला डाव्या हाताचा फलंदाज ज्याला जीवनदान मिळालं. आता आपण पाहिलं डाव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग स्लिपला तो चेंडू ट्रायव्हल झाला होता. फेकी केली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु कलेक्शन खराब असल्या कारणाने त्या ठिकाणी ओव्हरथ्रोच्या स्वरूपात ही झालेली एक धाव म्हणजे 2 धावा धावून पूर्ण झाल्या. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक खालतं धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 16 धावा 16 धावा धावफलकावर. आता मात्र समीकरण थोडस कठीण झालं वावरले संघासाठी. 15 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. हा चेंडू सुद्धा फुलटॉस होता, हलक्या हाताने खेळलाय. कॅचचा प्रयत्न जरूर झाला होता पण जेव्हा क्षेत्ररक्षकाला समजलं की कॅच पर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा मात्र त्याने चौकार अडवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. या दरम्यान एकच धाव पळून काढली दोन्ही फलंदाजांनी. या एका धावेने आपण पाहताय 17 धावांवर धावून पोहोचलाय. 67 धावांचा पाठलाग करताना वावरले संघ. आता मात्र मोठा फटका मारायचा होता परंतु उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. एक सुंदर झेल पकडला जातोय. फलंदाज ऋषिकेशच्या पारीचा या ठिकाणी होतोय अंत. ऋषिकेश या ठिकाणी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहताय आदित्य दरेकर. आदित्य दरेकर हा फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडला. तिथे हा थांबणं थोडासा कठीण झालाय. 13 चेंडू 50 धावांची गरज. ती म्हणजे वावरले संघाला. इथे मात्र आता फलंदाज बाल बचावलेत. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय वावरले संघ जाऊन पोहोचलाय 3 बाद 17 या धावसंख्येवर. समीकरण झालं 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 50 धावांची. सुद्धा त्यांनी सोय केली होती त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. 12 चेंडू 50 धावा एक मोठं आव्हान आहे आणि या डाव्या हाताच्या फलंदाजाने लगावलेला चेंडू 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेची प्रयत्न नाही आहे. एका धावेने धावफलकावर धावा लागल्यात 18. उद्याचे सामने आपण 36 विभागातील मराठा प्रीमियर लीग मधील 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये पाहाल. त्याच्यामध्ये पहिली लढत आहे पलाक्षी अक्षरा 11 होराळे विरुद्ध परखंदे. पहिली लढत असणार आहे सकाळी .10 वाजता. दुसरी लढत असणार आहे आजिवली विरुद्ध नंदनपाडा. तिसरी लढत असणार आहे भाऊ स्टार तांबाटी विरुद्ध शिरवली आणि चौथी लढत असणार आहे भैरवनाथ आपटे विरुद्ध वनवाटे. उद्याच्या लढती या मी आत्ताच अनाउन्समेंट करतोय. विनर ही तिसरी मॅच होणार नाहीये. सलग सामने खेळवले जातील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आता मात्र आपण पाहिलं वावरले संघ या आधीच्या चेंडूवर चौकार आला होता.
2 रन आल्या होत्या. या चेंडूवर सुद्धा 2 धावा. 22 धावा या ठिकाणी धावफलकावर लागतात. समीकरण खूप कठीण झालंय. 9 चेंडू आणि 45 धावा. हा चेंडू लगावलाय सीमा रेषेबाहेर. वाईडिस्ट लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू सीमा पार. षटकार. या दरम्यान सुंदर फटका पाहायला मिळाला. ऑन साइड रिजनला 2 धावा सुरक्षितरित्या धावून पूर्ण झाला. धावफलक जाऊन पोहोचला 30 या धावसंख्येवर. जिथे 67 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे वावरले संघ. सहा चेंडू 33 धावांची गरज. पहिला चेंडू मोठा फटका पाहायला मिळतो. 1 बाउन्स डाव्या हाताच्या फलंदाजासाठी स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलेला हा चौकार. आता मात्र समीकरण आलं 5 चेंडू 29 धावा म्हणजे सलगचे 5 षटकार. हा सामना विजयी होऊ शकतो वावरले संघ. परंतु एखादा चांगला चेंडू खाने आंबेलू संघाला फ्लॅमफुटला नेऊन ठेवेल.
क्षमा असावी, तांत्रिक कारणांमुळे थोडासा माईक बंद झाला होता. या ठिकाणी विजयी झाला खाने आंबिवली संघ, त्यांचं या ठिकाणी अभिनंदन. वावरले संघ, आपण या तालुका उपाध्यक्ष चषकामध्ये आपण आपलं नाव नोंदवलं, आपला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा आभार. माडपाई माडप संघाचा कर्णधार आपण या आणि लगेचच खाने आंबिवली